नमस्कार मंडळी, आशी फूड कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत डाळिंबाचा ज्यूस। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक डाळिंब घेतलेला आहे, परंतु 2 डाळिंब आहेत। ते दाखवण्यासाठी मी एक डाळिंब घेतलेला आहे, व्यवस्थित असं सोलून घेतलेलं आहे। हे दाणे आहेत, हे आता आपण मिक्सरला व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहोत। होऊ शकता व्यवस्थित आपण आता मिक्सरला हे डाळिंब आहे हे ग्राइंड करून घेत आहोत। पण थोडंसं दरदरीतच ठेवायचं, जास्त ग्राइंड नाही, म्हणजे त्या बिया आहेत त्या इझिली वेगळ्या होतात। त्यामुळे ते पाहू शकता गाळणीच्या सहाय्याने आपण जो ज्यूस आणि बिया आहे ह्या वेगळ्या करून घेत आहोत। डाळिंबाचा ज्यूस शक्यतो जर कोणी आजारी असेल तर त्यांना हा दिला जातो, कारण की डाळिंबामुळे रक्ताचं प्रमाण हे वाढण्यास मदत होते शरीरामध्ये। आणि त्याचबरोबर लहान बाळं जर असतील तर त्यांना देखील हा तुम्ही ज्यूस इझिली देऊ शकता। त्यासाठीच आपण गाळणीच्या सहाय्याने ज्या बिया आहेत ह्या वेगळ्या करून घेत आहोत। व्यवस्थित अशा ज्या बिया आहेत या आपण वेगळ्या करून घेत आहोत, होऊ शकता। आणि हो, ह्या ज्यूसमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कलर किंवा कोणत्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह जे आईस किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ह्या आपण याच्यामध्ये ॲड नाही केलेल्या आहेत। हा फ्रेश डाळिंबाचा ज्यूस आहे, हा वेगळा करून घेत आहोत गाळणीच्या सहाय्याने। पाहू शकता व्यवस्थित असं आपण ज्या बिया आहेत ह्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण जो ज्यूस आहे हा व्यवस्थित काढून घेऊया एका ग्लासामध्ये। आपला डाळिंबाचा फ्रेश ज्यूस हा तयार आहे। आणि हो मंडळी, जर तुम्ही अजून ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नोटिफिकेशन इझिली मिळून जाईल। त्याचबरोबर बेल आयकॉन देखील क्लिक करा,